आणि मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। पोलिसांकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन करण्यात आलेले आहे। विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। रोहित पवारांचे आरोप मुंबई पोलिसांनी मात्र फेटाळून लावले। आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ लावला असं मुंबई पोलीस म्हणतात। सीजेपीच्या समर्थनात मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। एका पोलिसानं महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला असून या पोलिसाच्या अटकेची मागणीही केली जाते। मात्र मुंबई पोलिसांनी हे आरोप फेटाळत रोहित पवारांनाच सल्ला दिलाय। दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर देशभरातनं जोरदार टीका झाली। मात्र दुसरीकडे मुंबईत शांतपणे आंदोलन होत असल्यानं मुंबई पोलिसांचं कौतुकही केलं जात आहे। आणि त्याच वेळी मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी एका पोलिसानं महिला आंदोलकाशी गैरवर्तन केलं असा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यावरूनच रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत। दरम्यान या संदर्भात रोहित पवार म्हणतात, हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली। कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातनं बडतर्फ करा। विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करा। एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे असं रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय। तर रोहित पवारांचे हे आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळून लावलेत। दरम्यान मुंबई पोलीस काय म्हणाले तेही पाहूयात। व्हिडिओ मार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय। जेव्हा सदर अधिकारी एका आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता तेव्हा महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली। एक प्रथितयश व्यक्ती म्हणून तुम्ही व्हिडिओच्या आधारे अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली।